आज मी आहे ना अहोंच्या आवडीची काजूची उसळ बनवली आहे। जबरदस्त टेस्टी आणि चमचमीत अशी ही काजूगराची उसळ बनून तयार होते। अगदी लग्नाच्या पंक्तीत मी ते ना तशीच आपली ही घरच्या घरी बनून तयार होते। बरं, ही काजूची उसळ ओल्या काजूची नाही आहे बरं का, तर सुके काजूगर वापरून ही काजूची उसळ बनवलेली आहे। काजूगराची उसळ म्हटल्यावर भूक लवकर लागते आणि तोंडाला पाणी सुद्धा सुटतं, त्यामुळे पटकन ही रेसिपी आपण करायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। काजूगराची उसळ बनवण्यासाठी मी ते 200 ग्रॅम सुके काजूगर घेतलेले आहेत, जे की मार्केटमध्ये आहे ना सहज उपलब्ध मिळतात। आता हे काजू आहेत ना आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, त्यासाठी ते गरम पाणी वापरते आहे मी। शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाण्यामध्ये आहे ना साधारण 1-1.5 तास हे काजू भिजवून घ्यायचे, त्यामुळे छान असे हे भिजले जातात। काजू भिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे अर्धा कप एवढं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी। आणि साधारण 1-1.5 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत, 5-6 काजू घालायचे आहेत अख्खे, आणि 2 छोटे बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून आता एकदम बारीक असं हे वाटण करून घेऊयात। मिक्सरही लावून झालेला आहे, वाटण आपलं तयार आहे, तुम्ही बघू शकता। छान असं हे एकदम बारीक वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे। आपले काजू सुद्धा भिजून तयार झालेले आहेत, साधारण 1 तास झालेला आहे। तुम्ही बघू शकता काजू इझिली तुटतो आहे। आपण याची भाजी बनवायला आता काहीच हरकत नाही, वाटण तयार आहे, काजू भिजून सुद्धा तयार आहेत। भाजी आता फोडणीला देऊयात। फोडणी देण्यासाठी कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 1 चक्री फूल आणि 1 तमालपत्र घेतलं आहे। हलकेसे तेलामध्ये हे मसाले, खडे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मगाशी वाटण बनवून घेतलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि हे वाटण आहे ना 2 ते 3 मिनिटं तरी साधारण मंद गॅसवर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे हे वाटण मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेले आहे। आता सुके मसाले घालूयात। पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 ते 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवायचं आहे आणि या ग्रेव्हीला आहे ना तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही छान अशी शिजून तयार झालेली आहे। आता भिजवलेले काजू होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात गरम पाणी। इथे गरम पाणीच वापरायचं आहे, काजू शिजण्याइतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि काजू शिजले नाही तर गरजेनुसार पुन्हा गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी इथे अजिबात वापरायचं नाही आहे। आता यावर झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊयात। जवळजवळ 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे। छान भाजी शिजून तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची, पुन्हा ही ढवळून घ्यायची आहे। या भाजीला खूप छान असा स्मेल येतो आहे, जर तुम्हाला वाटलंच तर या स्टेजला गरम मसाला सुद्धा घालू शकता। खूप छान अशी ही काजूची रस्सा भाजी किंवा उसळ बनवून आपली तयार झालेली आहे। पटकन ही उसळ मी इथे सर्व करायला घेते, 4-5 फोटोही काढून घेते आणि फटाफट खायलाही घेते, कारण माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण भाजीचा जो स्मेल आहे ना तो घरभर पसरलेला आहे। बरं, ही काजूगराची उसळ आहे ना भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, अप्रतिम अशी ही टेस्ट येते। तर ही काजूगराची उसळ आहे ना घरी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने, आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। आणि आजची ही काजूगराची उसळ जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी
तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.